शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव डायग्नोसिस होत नाही. जसं ॲलर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्यावर चालवतात ती अवस्था आहे. कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आपण काय लाचार आहोत का सत्तेला? आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीने बोलणार? आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा? तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाही तर आम्ही तर बाहेर पडतो. म्हणजे आपल्या कारखान्याच्या उद्घाटनाला पवार साहेबाला बोलवायचं आणि आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला खोटं सांगून राष्ट्रवादीशी आमचं जमत नाही असं बोलायचं. ही लोक सातत्याने आपल्या तोंडाचे पट्टे चालवत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत. महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही. खरं तर मी स्पष्ट सांगायचं तर तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्यकर्ते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत. आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात. ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते, म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.